नमस्कार. अंतरंग महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याकडे आलेले आहेत विश्वनाथ चाचे. त्यांचा जो काय भक्ती मार्ग आहे, काय आहे त्याबद्दल ते आज आपल्यासोबत बोलणार आहे. आणि मागच्या विषयांप्रमाणे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आपण फक्त हॉरर स्टोरीज न घेता आपल्या अंतरंग महाराष्ट्राचा या नावाला साजेसं काही कार्य व्हावं, काही गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्या, त्याकरिता आम्ही हा प्रयत्न चालवलेला आहे. आणि त्या प्रयत्नातच आज आपल्याकडे हे विश्वनाथ आत्माराम चाचे सर आलेले आहेत. आणि त्यांची जे काही त्यांच्याबद्दलची स्वतःची जी काही माहिती आहे ते स्वतः आज आपल्याकडे देणार आहेत आणि ती माहिती पाहूया आपण. तर नमस्कार. 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 इंट्रोडक्शन द्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्री विश्वनाथ आत्माराम चाचे आणि माझं भक्तिमय जगातील नाव आहे भक्तिसेवक 108 श्री विश्वनाथ दास गोस्वामी महाराज. बरं. तर मला तुमच्याशी अंतरंग महाराष्ट्राचा या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल धन्यवाद. बोला. आता आपला जो काही विषय असेल, तुम्ही या मार्गामध्ये कधी आलात, कसे आलात, आपला जन्म, आपलं मूळ गाव, अशी थोडी संक्षिप्त माहिती देऊन आपला हा प्रवास नेमका कसा चालू झाला, आपण काय करता, जी त्याबद्दलची संपूर्ण माहिती आमच्या महाराष्ट्राला द्या. नक्कीच मित्रांनो, महाराष्ट्र महान असं राष्ट्र की जेव्हा आपल्याला भक्ती करायची असते ना, आपल्याला एक छोटंसं स्थान असायला पाहिजे. बरोबर. स्थान नसेल तर तुम्ही भक्ती करू शकत नाही. बरोबर. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतात, काही गोष्टी येतात म्हणजे वाईट गोष्टी येतात, तेव्हा एक असं व्यक्तिमत्व उभी राहतात जी आपले रक्षण करत असतात. त्यांना भगवंतच शक्ती प्रदान करत असतात. संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजजी, ज्ञानेश्वर माऊली, ही या संतांच्या भूमीमध्ये सुरुवातीला आमचा जन्म झाला. त्याच्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो. पण आज महाराष्ट्र ही संतांची भूमी आज वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या गोष्टींमुळे तिचं पतन होत चाललं आहे, हे आम्हाला पाहवत नाही. भरपूर दुःख होतं आहे. पण तुमच्यासारखे अंतरंग जाणणारे, महाराष्ट्राचं अंतरंग, बरोबर. अंतरंग अंतपासून जाणणारे व्यक्तिमत्व उभी राहत आहेत, याचा मला खूप आनंद होत आहे. आणि म्हणूनच मी आलेलो आहे. धन्यवाद. तर महाराष्ट्र महान असं राष्ट्र, तर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाराष्ट्रातून महाराष्ट्रात जायचं आहे. अरे वा. मी आता जी चर्चा करणार आहे आजची, हा. महाराष्ट्रातून महाराष्ट्रातच जायचं आहे. हो. ते मी तुम्हाला उलगडा करेल. म्हणजे हा एक आपल्या प्रेक्षकांना किंवा आपले जे मित्र पाहत आहेत आपल्याला, त्यांच्यासाठी एक आनंदाचा प्रवास असेल नक्की. महाराष्ट्रातून महाराष्ट्रामध्ये. हा. तर मित्रांनो, माझं नाव श्री विश्वनाथ आत्माराम चाचे सांगितलं. माझं गाव, जन्मगाव आहे कुसूर. आणि आमच्या गावाला एक सुंदर व्यक्तिमत्व लाभलं, ते म्हणजे श्री परशुराम पांचाळ बुवा. अरे वा. ते आमचे गावातच त्यांचा जन्म झाला आहे. आणि वैभववाडी, आणि ते आमच्या गावाचं किंवा कोकणातलं एक वैभव म्हणू शकतो. तर भक्तांचा, श्रीकृष्णांच्या भक्तांचा जो जन्म असतो तो भगवंत गीतेमध्ये म्हणतात, जन्म कर्मच मे दिव्य. माझे जन्म आणि कर्म काय ती दिव्य आहेत. तुकाराम महाराज पण म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. म्हणजे जे ऑलरेडी करोडपती आहेत आणि तो एखाद्या झोपडपट्टीत गेला आणि बाजूला एक मित्र असेल, त्याला त्याची ओळख जोपर्यंत दुसरा करत नाही की हा करोडपती आहे, तोपर्यंत त्याला समजू शकत नाहीत. नाही समजू शकत. बरोबर आहे. मग त्याच वेळी तुकाराम महाराजांचा, तुकाराम महाराजांचा त्याच्यावरती एक अभंग पाया, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. म्हणजे आम्ही जेव्हा हरिनाम घेऊ तो कळीकाळ दूर होईल. म्हणजे संतांनी अगोदरच उपाय सांगितलाय, पण आपण तो करत नाही आणि आपण कसं फसत चालतोय. आणि त्याच्यावर उपाय काय? ज्याने विश्व जगत निर्माण केलं श्रीकृष्ण, तेच भगवद्गीतेत आपल्याला याच्यातून सुटण्याचा उपाय पण सांगत आहेत. पण आपण करत नाही आणि त्याच्यामुळे रिझल्ट आपल्याला येत नाही, मग आपण दुःखी होतो. ते पण मी या प्रवासादरम्यान सांगणार आहे. तर त्या महान भूमीत आपण जन्म घेतला. आणि त्याच्यानंतर मग माझे वडील गिरणी कामगार होते. माझे वडील प्रकाश कॉटन आणि सीताराम मिल या 2 मिलमध्ये. आणि 1983ला जो संप झाला, त्या संपातच माझा जन्म झाला. म्हणजे म्हणतात ना, अंधकारातून एक प्रकाश जन्माला येतो. आणि कदाचित माझ्या वडिलांनी भरपूर अनेक गोष्टी सहन केल्या असतील, त्या काळादरम्यान अनेक गोष्टी आल्या. पण माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट लहानपणीपासून पांडुरंगाची भक्ती शिकवली. असं म्हटलं गेलं शास्त्रामध्ये की तुम्ही तुमच्या मुलांना जर भक्ती शिकवली नाहीत तर त्याचा जन्म तुम्ही वाया घालवलात. कारण का, 84 लाख योनी म्हणजे काय? आपण नेहमी शब्द असतो 84 लाख योनी, 84 लाख योनी म्हणजे शरीर. योनी म्हणजे 84 लाख शरीर, 84 लाख प्रकारची शरीर आपण धारण करतोय. झाडापासून गाय झालो, गायपासून कुत्रा झालो,
आणि शेवटी मनुष्य योनी मनुष्य शरीर प्राप्त झालं. आणि तरी पण आपण जर भक्ती म्हणजे भगवंताची प्रेममयी सेवा शिकलो नाही तर व्यर्थ जन्म गेला. बरोबर. कारण का पुन्हा 84 लाख पूर्ण आपण त्या चक्रामध्ये आपण चक्रामध्ये अडकलो. हो. मग याच्यातून मार्ग काढणारे ते आपले श्री गुरुदेव असतात. आणि गुरूंचे अनेक वैशिष्ट्य आपण पुढे बोलणारच आहोत काही मुद्दे. पण मी एक नक्की म्हणेल की हा जो कार्यक्रम आहे, जसं आंबा आहे, आंब्याचं झाड आहे आणि त्याच्यापासून नंतर एक आंब्याचा रस आपण पितो, कोकणचा हापूस आंबा, हो, हो, बरोबर. तो रस. मग त्याप्रमाणे मी फक्त सार देतोय. हो. ज्यांना कोणाला अजून माहिती पाहिजे असतील तर माझा संपर्क नंबर आहेच, तुम्ही आहातच. आणि फ्युचरमध्ये भविष्यामध्ये आपण अजून चर्चा करू. आणि मला एक असं निवेदन आहे मित्रांनो, की तुम्ही आपलं म्हणजे एक पुस्तक आहे, ग्रंथ आहे, आमच्या आचार्य संप्रदायाचे आचार्य आहेत, ते मी पुढे बोलेल. तर आज वादविवाद प्रत्येक गोष्टीचं कलियुग म्हणजे काय, उगाचच कलह, घराघरामध्ये कलह, नवरा बायकोमध्ये कलह, पुन्हा गावागावामध्ये, शहरांमध्ये, तालुका, जिल्हा, या प्रत्येकामध्ये जो कलह चाललाय, म्हणून कलियुग तीच आहेत. कलह वाढलाय, कलियुग म्हणून तो कलियुग. कलियुगामध्ये जो धर्म म्हणजे दया, क्षमा, या ज्या गोष्टी कमी होत जातात, सत्यता पण कमी होत जाते. पण हे कलियुग मित्रांनो, तुम्हाला मी पहिल्यांदाच आनंदाची बातमी देतोय. कोणी म्हणतं 2032ला संपणार, कोणाचं ऐकू नका. कलियुगाचं आयुष्य आहे 4,10,000 वर्ष. आता किती वर्ष झाली? आता 5,500 वर्ष झालेले आहे. हा, 5,500 वर्ष, 5,100, 5,100 वर्ष, म्हणजे श्रीकृष्ण द्वारका येतं अंतर्धान झाल्यापासून जे युग आता आपण मोजतोय, म्हणजे 5,000, साधारणतः 5,000 प्लस आपण पकडूया. ठीक आहे, वरती खाली असं म्हणजे टोटल आपण कॅल्क्युलेशन देण्यासाठी आपण इथे बसलो नाही आहोत. प्रत्येकाने अंदाज घ्यायला पाहिजे. तर मी कोणी म्हणलं मला एवढंच द्या, एक्झॅक्टली द्या, हे द्या, ते कसं होतं माहिती आहे का, एवढा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आयुष्य एवढं मोठं पाहिजे. आणि सध्या कलियुगातलं आपलं आयुष्य एकदम मानलं तर 100 वर्ष आहे. पण आपल्या काही चुकांमुळे आणि आपल्या काही कर्मांमुळे भारतातलं आयुर्मान एक 60-70 वर आलेलं आहे. ठीक आहे, तर कमीत कमी 40 पासून व्याधी तरी जडलेल्याच आहेत. हा, तर त्याचं पण मी कारण सांगेल तुम्हाला मित्रांनो. तर मी मित्रांनो म्हणजे सर्वसमावेशक आपल्याला घेतोय. कारण का मी भक्तीमध्ये कसा आलो त्याचं ते उत्तर पण ते मित्रांसाठीच आहे. मी एक दिवस असा विचार करत होतो की माझे नातेवाईक, माझे मित्र, कॉलेजमधले, शाळेमधले, अरे मला पुन्हा भेटतील का? काय प्रश्न विचारला मी. अरे एवढे माझ्यावर प्रेम करतायत, एवढे मला मदत करत आहेत, कोणी माझी शत्रुता पण घेत असेल काही हरकत नाही, पण तो आनंद देत आहे मला. शत्रू होणे पण आनंद घेणार. पण आपल्यावर असतं ना कसं, आपल्याला जर तो आपल्याला वाईट म्हणतो याचा अर्थ आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, सुधारणा घडवत आहे. कोणी या जगामध्ये परफेक्ट नाही, भगवंत सांगतात या जगामध्ये कोणी, कारण हे जगतच मुळात कृष्णापासून आलंय म्हणून परफेक्ट आहे, म्हणजे पूर्ण आहे. पण या जगातले व्यक्ती पूर्ण नाही आहेत. काय म्हटलं मी, हे जगत पूर्ण आहे पण या जगातल्या व्यक्ती पूर्ण नाहीत. कारण का भगवंत त्यांनी तात्पुरता निर्माण केलेली जगत आहे, भौतिक जगत. 2 जगत आहेत, एक आहेत आध्यात्मिक जगत आणि एक आहे भौतिक जगत. आपण भौतिक जगतामध्ये 3 अटी आहेत, म्हणजे एक तर टेम्पररी, तात्पुरता, काही अटी लागू असतात. समजा मी भाकऱ्या खाल्ल्या, किती भाकऱ्या खाणार, 2 खाल्ल्या, 4 खाल्ल्या, 10 खाल्ल्या, म्हणजे कंडिशन आपल्याला चालू आहे, मी पोट माझं गच्च होऊन जाईल, म्हणजे अटी लागू आहेत. आणि तात्पुरता, मी काय म्हटलं, तात्पुरता आहे, नष्ट होणार आहे आणि अटी लागू आहेत. हे भौतिक जगताचे 3 नियम आहेत. आणि आध्यात्मिक जगतात नेमके उलट आहे, तिथे अनकंडिशनल, काही अटीच नाहीत, किती पण नाचा, आनंद घ्या, खा प्या. मग असं जगत कोणाला नको आहे, सर्वांना. तर एक दिवस मी हाच विचार करत होतो की माझे जे मित्र आहेत, माझे जे नातेवाईक आहेत, ते मला पुन्हा कधी भेटतील. माझी आत्या एवढी माझ्यावर प्रेम करते, माझी वडील एवढे माझ्यावर प्रेम करतात, माझी आई एवढे प्रेम करते, मग ते प्रेम असं वाटतं ना आपल्याला संपू नये. बरोबर. आणि मग लगेच कोणी नातेवाईक शरीर सोडतं, आपल्याला वाटतं तो गेला कुठे, त्याच्या आठवणी आपल्यासोबत असतात, अरे तो पुन्हा भेटेल का. पण नक्कीच मित्रांनो आपण पुन्हा भेटणार आहोत. काय, भक्तीच्या माध्यमातून आपण पुन्हा भेटणार आहोत. म्हणूनच आपण भक्ती करतो. भक्ती आपण का करत आहोत, आपल्याला असं दिव्य शरीर प्राप्त होईल जे कधी मरणार नाही, कधी म्हातारा होणार नाही आणि कधी थकणार नाही. मग असं शरीर तुम्हाला नको का? सगळ्यांना. जसं काही देशांमध्ये अनेक सोयी आहेत की आपल्या देशाच्या तुलनेत व्यावहारिक दृष्ट्या, आध्यात्मिक दृष्ट्या म्हणत नाही, आध्यात्मिक दृष्ट्या भारत हा सर्वश्रेष्ठ आहे. ज्याचं 50% पुण्य आहे तोच भारतात जन्म घेतो. थोडा आहे, थोडे की जरूरत है. 50% ऑलरेडी आहे,
फक्त 50% गुरु वैष्णवाचं मार्गदर्शन घ्यायचं आणि गोलोक वृंदावनला आपलं हायस्ट स्टेज आहे. या जगतामध्ये, आध्यात्मिक जगतामध्ये आणि भौतिक जगतामध्ये सर्वश्रेष्ठ जागा आहे गोलोक वृंदावन धाम. आणि त्या गोलोक वृंदावनमध्ये 2 प्रकोष्ठ आहेत. म्हणजे एका फ्लॅटचे दोन आपल्याला म्हणू शकतो की दोन रूम आहेत, 2 भाग आहेत. एका गोलोक वृंदावनमध्ये एक कृष्ण लीला आणि ते दुसऱ्या प्रकोष्ठामध्ये चैतन्य महाप्रभूंची लीला ह्या सुरू आहेत. जसं आपली दिनचर्या असते शेड्यूल, तसा भगवंताचा पण शेड्यूल आहे. आता मी प्रश्न विचारला तुम्हाला, कृष्ण काय करतायत, तर तुम्ही सांगू शकत नाही. पण आता कृष्ण जवळजवळ 7-7:30 वाजून गेलेत. म्हणजे आपल्या भौतिक जगतानुसार, या ब्रह्मांडानुसार कृष्ण गोलोक वृंदावनमध्ये गायी चारून आलेले आहेत, ही लीला करतायत. आणि नंतर ते रासलीला संध्याकाळी करण्यासाठी आपल्या दिनक्रमाने ही त्यांची नित्यलीला चालू असते. आणि शरीर सोडल्यानंतर भक्ताचं कार्य आहे की हे शरीर सोडल्यानंतर त्या लीलेमध्ये जायचं आहे. म्हणून आम्ही भक्तीमध्ये, आता नुकतंच आमच्या एका भक्तांनी शरीर सोडलं, त्यांचं नाव आहे भक्तिशेखर साधू महाराज. मी त्यांचा पुन्हा धन्यवाद देईल. त्या व्यक्तींमुळे आज कोकणामध्ये 2 करोडचं मंदिर उभं राहतं, जगन्नाथ मंदिर, कळसवली, तालुका राजापूर. आणि त्या व्यक्तीमुळे आज अनेक कुटुंब भक्त बनली. मग त्या भक्तांचं आज नाव येत आहे आपल्यासोबत. आणि त्या भक्त, ते जेव्हा शरीर सोडलं त्यांनी, ते भक्त कुठेही शरीर सोडू देत, ते दिव्य असतात. पण याचा न्याय कसा प्राप्त होतो याच्यावरती, जसं एक मांजर आहे बरं का, शास्त्रामध्ये म्हटलं जातं मांजर त्याच दातानी उंदरांना पकडतं आणि त्याच दाताने आपल्या पिल्लांना पकडतं. मग भाव काय असतो की जेव्हा तो पिल्ला आपल्या उंदराला पकडतं तेव्हा भाव असतो शत्रुता भाव, की याला मारून टाकीन. आणि आपल्या पिल्लांना त्याच दाताने त्याला एकदम काळजीपूर्वक ते घेऊन जाते. मग तसंच भगवंताचे भक्त जेव्हा शरीर सोडतात, भगवंत अलगद त्यांना आपल्या गोलोक वृंदावनमध्ये त्यांच्या भक्तीप्रमाणे वैकुंठ धाम भौतिक आध्यात्मिक जगतामध्ये धामाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. एकच शाळा असते, पण 5वीचा वर्ग वेगळा, 10वीचा वर्ग वेगळा, व्याख्या वेगवेगळ्या. मग त्या धामात जसं भौतिक जगत इकडे आहे, आध्यात्मिक जगत तिकडे समजा वरती आणि खाली असं समजण्यासाठी आपण एक सीमारेषा पकडूया. तर आध्यात्मिक जगतामध्ये असे प्रकोष्ठ, त्याला प्रकोष्ठ म्हणतात. आपण म्हणतो ना एक खांब असतो एक प्रकारचा. तर त्या प्रकोष्ठ, एक अयोध्या एक प्रकोष्ठ झाला, ज्यांना रामजी आवडतात. आता आपण विचारलं, प्रल्हाद महाराजांचे कृष्णच आहेत, कृष्णच प्रल्हाद महाराज नरसिंह रूपामध्ये. त्यांना तुम्ही सांगितलं की बासुरीवाले कृष्णांना तुम्ही भक्ती करा, प्रल्हाद महाराज करणार नाहीत, त्यांना ते नरसिंह रूपच आवडेल. मग जरी ते भक्त असतील तरी ते, तुकाराम महाराजांना म्हटलं, अरे नाही, चैतन्य महाप्रभू आलेले आहेत, तुम्ही नाचत गाचत गोलोक वृंदावनला चालला. त्यांना विठ्ठलाचे, कृष्ण तेच आहेत पण विठ्ठलाच्या रूपामध्ये. आणि असंच या जगतामध्ये अनेक पंथ आहेत, अनेक जीवन पद्धती आहेत. धर्म शब्द वेगळा आहे, धर्माची व्याख्या आपण पुढे सांगू. याच्यावरून ना मला एक जी कथा आठवली बोला, याची, की महाभारत ज्यावेळेला सुरू होतं आणि महाभारताचं ज्यावेळेला युद्ध सुरू होणार होतं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की समोर जो तुझा उभा आहे ना, तो कर्ण सूर्यपुत्र आहे बाबा. आणि ज्या वेळेला ज्यावेळेला बाण तुझ्या दिशेने येतील ना, त्या बाणांमध्ये, त्या प्रहारांमध्ये इतकी शक्ती आहे की मी या रथावरती असून सुद्धा तुझा रथ मागे फेकला जाईल. ज्यावेळेला तुझ्या रथावरती येऊन मी तुझं रक्षण करू शकतो, पण ह्या रथाचं रक्षण करण्यासाठी एक दिव्य शक्ती आपल्या सोबत पाहिजे. आणि त्याच्यासाठी विष्णूचं वाहन जे आहे ते काय आहे? गरुड आहे. गरुड राजाला विष्णू म्हणजे श्रीकृष्ण आज्ञा करतात की बाबा तुम्ही हनुमान रायांना तुम्ही सांगा की श्रीकृष्ण तुम्हाला बोलवत आहेत. बरोबर. आता तुम्ही जे सांगितलं ना की जो भक्त ज्या देवाला पूजतो, भले रूप वेगवेगळी असतील, तर त्याचं छोटस उदाहरण आहे, खूप सुंदर आहे सर. तर श्रीकृष्णाचा आदेश घेऊन गरुड त्यांचं वाहन हनुमंतरायांकडे पोहोचते आणि हनुमंतरायांना विचार सांगतात की हे हनुमंतराया, की तुम्हाला आमच्या स्वामींनी बोलवलेलं आहे. तर त्याने विचारलं, तुमचे स्वामी कोण? तर ते बोलले, श्रीकृष्ण महाराज. जा, मी ओळखत नाही तुझा कोण श्रीकृष्ण महाराज आहे ते. अशा प्रकारे हनुमंतरायांनी सांगितलं. आणि मग नंतर त्यावेळेला गरुडांना अतिशय राग आला
आणि गरुडांना अतिशय राग आल्याच्या नंतर अरे हा कोण वानर समोर बसलाय हम्म. जो माझ्या स्वामींबद्दल असं बोलतो, हम्म, म्हणून डायरेक्ट हनुमंतरायांबरोबर ते युद्ध करायला गेले. हम्म. आणि ज्या वेळेला युद्ध, आता ते महाबली म्हणजे पराक्रमी, आज अखंड भारत म्हणा, विश्व म्हणा, आज हनुमान चालिसाचा पाठ करते. तर त्या हनुमंतरायांबरोबर गरुड तर 100% टिकणार नव्हतं. श्रीरामाचे परमभक्त, जरी हे फक्त नुसते वाहन श्री विष्णूंचे, पण तेवढी जी भक्ती लागते ना मनामध्ये, भक्तीचे अनेक स्तर आहेत. त्या भक्तीच्या स्तरापर्यंत, म्हणजे हनुमंतरायांच्या भक्तीच्या स्तरापर्यंत कोणीही पोहोचू शकला नाही आजपर्यंत. हम्म. तर आपले गरुड महाराज हरले आणि विष्णू म्हणजे श्रीकृष्ण, जे विष्णू अवतार आहेत, जे श्रीकृष्ण आहेत, त्यांच्याकडे गेले आणि बोलले, महाराज एकतर तुमचा अपमान केला त्यांनी आणि वरून ते माझ्यासोबत आले नाहीत. तर त्यांनी सांगितलं, हो माझ्याचकडून थोडीशी चूक झाली, तू त्यांना सांग तुमच्या रामाने बोलवलंय. बरोबर आहे. आणि पुन्हा ज्या वेळेला आपले गरुड महाराज तिथे गेले, ते बोलले, हनुमंतराया आपले जे राम आहेत ना, ते बोलले माझे श्रीराम. हो हो, तुमचे श्रीराम, त्या श्रीरामांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. तर त्यांचा हा फक्त श्रीरामाने बोलवलाय, ठिकाण सुद्धा सांगितलं नाही, आणि एका क्षणामध्ये जाऊन श्रीरामांच्या समोर ते उभे राहिले. अवतीर्ण झाले तिथे. आणि त्यावेळेला श्रीकृष्णाला माहिती होतं की इथे आल्याच्या नंतर परत वाद नको, म्हणून श्रीकृष्णांनी ताबडतोब श्रीरामाचं रूप घेतलं जय हो. आणि तिथे ते उभे राहिले. आणि त्याचबरोबर श्रीकृष्णांनी म्हणजे श्रीरामांनी हनुमंतरायांना सांगितलं की मी श्रीकृष्ण रूपामध्ये ह्या महाभारतामध्ये मी ह्या अर्जुनाचा साथ देतोय, पण मला तुम्ही तिथे पाहिजे. तर त्याने सांगितलं की महाराज मी तुमच्या ध्वजावरती कायमस्वरूपी तिथे आरूढ राहीन, त्या ध्वजावरती, जोपर्यंत तुमचं युद्ध समाप्ती झाली नाही अशी जोपर्यंत तुम्ही सांगाल. मी युद्धात जरी सहभाग नाही घेतला तरी मी तुमच्या रथावरती, तुमच्या ध्वजावरती मी राहीन. म्हणजे असं होतं की ही जी सांगायची गोष्ट की ज्या वेळेला त्यांच्या त्या विष्णू अवताराचं श्रीराम हे स्वरूप ज्या वेळेला त्यांना दिसलं, त्यावेळेला हनुमंत महाराज आले होते. आता ते तुमचं जे तुम्ही सांगत होते, म्हणजे तुकाराम महाराजांचं, एकेका भक्ताची निष्ठा त्या त्या रूपावर असते त्या रूपावरती असते. पण याचा अर्थ असं नाही, जो जो भक्त असेल त्या लेवल, त्या स्तरावरती, तो दुसऱ्या भक्तांचा द्वेष करत नाही. नाही, कधीच नाही करत. आता आपण पाहतो की अनेक व्यक्ती आपापला पंथ करत आहेत, पण ते वादविवाद करण्यामध्ये पटू झालेले आहेत की आमचा धर्म मोठा किंवा आमचा पंथ मोठा. बरोबर. पण शास्त्रानुसार आपण जाणलं पाहिजे. आणि ज्यांना शास्त्राचं ज्ञान नाही ते अनेक रूपामध्ये आज यूट्यूबवरती किंवा काही प्रसार माध्यमांच्या द्वारे भगवंताची निंदा करण्यामध्ये गुंतलेले आहेत. हे पाहून मला खूप वाईट वाटतं. आणि तुम्ही भगवंतांना जाणून घ्या. भगवंताने गीता आव्हान केलंय, यो मे वेती तत्वता, मला तत्वता जाणून घ्या, हा मी उभा आहे. तत्वता जाणून घ्या ना. आणि तेच माझ्या तुम्ही जो प्रश्नाचं मी उत्तर देत चाललोय मध्ये मध्ये की अंतरंगामध्ये घुसण्याचा. कारण का मला एक पूर्वीपासून एक चांगली सवय होती, मी जास्त डिटेक्टिव्ह मूवीज पाहायचो, म्हणजे गुप्तहेरांच्या. आज धुरंधर फिल्म चालले आहे, धुरंधर. पण खरे गुप्तहेर कोण आहेत माहिती आहेत का? जे भगवंताचे भक्त आहेत ना, तेच खरे गुप्तहेर आहेत. कारण का ते या जगतामध्ये येतात, आपल्या सोबत असतात, पण आपण त्यांना ओळखू शकत नाही. आणि म्हणून ते खरे धुरंधर म्हणजे भगवंताचे भक्तच. आणि भगवंत पण, कारण का ते अशा लीला करतात की आपल्याला पण भगवंतांच्या लीळा ज्या आहेत त्या भक्त जाणू शकतात. अंतरंगामध्ये आपण जसं तुम्ही सांगितलं, अंतरंगा शब्द आहे की धुरंधर, खरेच धुरंधर कोण आहेत? भगवंताचे भक्तच आहेत. या जगतामध्ये येतात गुप्त रूपाने आणि आपला वावर करून जातात आणि संदेश देऊन जातात की आपल्याला या जगामध्ये कसं राहायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला आपल्या गावी जाऊ, देवाच्या गावा. आपलं घर म्हणजे कुठलं आहे? गोलोक वृंदावन धाम, वैकुंठ. जे वैकुंठचा अर्थ काय? जिथे कोणत्या प्रकारचं दुःख नाही. आणि हे जगत कसं आहे? भगवंत म्हणतात भौतिक जगत, मगाशीच म्हटलं की हे भौतिक जगत तात्पुरतं आहे. आणि काय भगवंत गीतेमध्ये म्हणतात, दुःखालयम अशाश्वतम. शाश्वत म्हणजे नेहमी सत्य असणारं, अशाश्वत म्हणजे नित्य असणारं. हे मिथ्या नाही आहे. मग जगद्गुरू शंकराचार्य काय म्हणतात? हे मिथ्या. मिथ्या म्हणजे ते म्हणतात, अरे बाबा हे क्षणभंगूर आहे, हे खोटं नाही आहे, हे क्षणभंगूर आहे. खोटं का नाही? कारण का भगवंताच्या शक्तीपासून प्रकट झाले ना. या जगतापासून जे कुठलं असत्य असू दे, सत्य असू दे, सगळं भगवंताच्या शक्तीपासून आलंय.
शक्ती आणि शक्तिमान, आपण एक सिरियल पाहत होतो शक्तिमान नावाची, किंवा स्पायडरमॅन. स्पायडरच नसेल तो मॅनच राहणार आहे. तर ते शक्ती आणि शक्तिमान. तर भगवंत कसे आहेत, शक्तिमान आहेत आणि अनेक प्रकारच्या शक्ती धारण करतात. माया शक्ती आहे त्यांची, आपण ज्या च्या पृथ्वीवर राहतोय किंवा या विश्वामध्ये राहतोय ही भगवंताची माया शक्ती आहे. आणि आपण आहोत ती भगवंताची जीव शक्ती आहे. भगवंताच्या जीव शक्तीपासून आपण जीव निर्माण झालो आहोत. तर ते अंतरंगामध्ये मला घुसण्याचा म्हणजे नेहमी अभ्यास करण्याचा माझा सराव होता. आणि मी विचार करायचो की दुःख आपल्याला काय आहे? म्हणजे ते आहे तर ठीक आहे, पण भगवद्गीतेमधून मला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात, आपल्या सगळ्यांना मिळतात मित्रांनो. तर आणखीन एक होतं गूढ रहस्य की भगवंत, आता एवढं वातावरण खराब झालंय, भगवंत कुठे आहेत? आणि अशाच घटनेनंतर मी एकदा विचार करतो, तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की माझे नातेवाईक पुन्हा मला भेटतील का, माझे मित्र मला पुन्हा भेटतील का. तर जेव्हा माझे वडील नेहमी, जरी गिरणी कामगार होते, नेहमी भगवद्गीता वाचायचे लहानापासून. त्यांच्याकडे पंचरत्न गीता होती. त्याच्यामध्ये एक श्लोक होता, मुकम करोती वाचालम पंगु लंघयते गिरिम. म्हणजे भगवंत आंधळ्याला पण बघण्याची दृष्टी देतात, लंगड्याला पण चालवतात आणि त्यांच्या कृपेने माणूस कुठेही जाऊ शकतो, यशस्वी प्राप्त करतो. माझ्या नेहमी कानावर यायचा. म्हणजे गीतेप्रती माझं लहानापासून प्रेम निर्माण झालं. आणि ही सुकृती, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. आपली सुकृती म्हणजे चांगल्या कर्माची जी फळं आहेत, म्हणूनच आपल्याला विठ्ठल आवडतात. एकदा काय झालं, मग पंढरपूरला जाण्यासाठी खूप रांग लागली होती. आपल्या मुंबईमध्ये मी दादरला वगैरे उभा होतो आणि एकाने मागून माझ्या वाक्य आलं, अरे काय ते ज्यांचं शिक्षण नाही ते पंढरपुरात जातात. म्हणजे काय काय लोकांना सवय असते ना निंदा करण्याची किंवा काय. तर मी म्हटलं, मित्रा एक काम कर, तुला मी 2000, त्यावेळी 2000ची नोट होती, मित्रा 2000ची नोट तुला मी देतो आणि तू जाऊन दाखव पंढरपूरला. जरी आपल्याला एटीएम असेल, आपल्या बँकेत अकाउंट असेल, पैसेच नसतील तर एटीएमने येऊ शकतं का? नाही येणार. शरीर दिलंय पण सुकृत म्हणजे चांगली कृती नसेल तर भगवंताचं नाव मुखी येऊ शकत नाही. तो व्यक्ती पंढरपूरला जाऊच शकत नाही. 200% चॅलेंज आहे. आणि ठीक आहे, पंढरपूरला समजा ट्रेनने तिकीट काढून घेतला, तिथे तिला आपण जसं म्हणतोय, काय म्हणतोय आपण, अनुभव, म्हणजे स्वतः ते आलेला पाहिजे अनुभव, प्रॅक्टिकल नॉलेज किंवा अनुभव ती आपल्याला झालं. अनु म्हणजे मदतीने किंवा अनुगत्यामध्ये, जो या भवसागरामध्ये आपल्याला ज्या भावना व्यक्त झालेल्या, आपल्याला आपण त्याचं आस्वादन घेतलेलं आहे. जशी आपण खातो नंतर उलटी येते, तसंच जे मी बोलतोय हे माझी वाक्य नाही आहेत, माझ्या गुरुदेवांची कृपा आणि संप्रदायाचं जे प्रेम आहे त्यांच्याच कृपेने मी काही बोलू शकतो. मी फक्त काय जे पपेट किंवा एक बाहुलच म्हणू शकतो स्वतःला. म्हणजे आपलं जे ज्ञान आहे ते माझं नसून माझ्या गुरु परंपरेचं आहे असं मी सांगतो. तर आपण मित्रांनो एक छोटंसं एक कीर्तन करूया असं, आणि नंतर आपण सगळ्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो. जय हे या कीर्तनामध्ये बरं का, श्रीकृष्णांच्या, जसं मी म्हटलं श्रीकृष्णांची जशी दिनचर्या असते त्याचं कीर्तन आहे. जय राधा माधव. कृष्ण या शब्दाचा अर्थ कृष्ण, कृष्णाचे अवतार, कृष्णाची शक्ती, कृष्णाच्या लीला, कृष्णाचे धाम, कृष्णांचे अनेक अवतार, या सगळ्यांचं मिळून एक कृष्ण शब्द होतो. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना श्रीकृष्ण, त्याच्यामध्ये राधा, श्री म्हणजे राधिका आणि राधा माधव. जसं मी आता या रूममध्ये एकटा असेल पण तुम्ही येताय, माझ्याशी आदान प्रदान करता, किती आनंद येतोय आपल्याला दोघांना. तसं कृष्णाला आनंद व्यक्त करण्यासाठी कृष्णच राधा, डाव्या बाजूने राधिका बनतात आणि उजव्या बाजूने बलराम बनतात. आणि या तिघांपासून तेच बलराम नंतर विष्णू, तेच विष्णू नंतर शिवजी. मग अशी जे जगतामध्ये अनेक गोष्टी, तीच राधाराणी कोण होते, पार्वतीजी, सरस्वतीजी. आणि सुरुवातीला मी तुम्हाला एक अशा शुभेच्छा देऊ इच्छितो. कालच वसंत पंचमी होती, असा मुद्दा चाललाय अंतरंग महाराष्ट्राचा. पण अंतरंग, आपण सणांचा पण अंतरंग भाव घेतला पाहिजे. आज जी होळी, कालपासून वृंदावनमध्ये, ब्रजमध्ये आपल्या होळी चालू झाली. इकडे जी होळीचं विकृत स्वरूप चाललंय, कोणी XYZ पदार्थ आपल्या अंगावर मारतोय, कोणी गटारातलं पाणी पण मारतंय, ती होळी नाहीये. होळीचा अर्थ असा आहे की आपलं काम, क्रोध, मद, मत्सर हे सगळे भावना जाळून टाकायचं आहे आणि श्रीकृष्णांच्या सेवेसाठी तयार व्हायचं आहे. ली म्हणजे लीला, लीलांचं श्रवण करायचं आहे आणि त्या लीलांचं श्रवण करून आपल्याला भक्ती करायची आहे. हा होळीचा तात्पर्य आहे. आणि ते रंग म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे रंग असतात ना, त्याचं ते प्रतीक आहे. आणि पिवळा रंग दिला जातो, म्हणजे हळद लावली जाते, म्हणजे राधाराणीचं
पिवळा रंग राधाराणीचं प्रतीक आहे. कृष्ण नेहमी पिवळा पितांबर कैसा गगनी झळा, म्हणून कृष्ण नेहमी पिवळं पितांबर धारण करतात. राधाराणीची आठवण म्हणून. जसं या जगतामध्ये प्रेमी प्रेमिका म्हणजे सो कॉल्ड मी शब्दासाठी वापरतो, या जगतामध्ये प्रेम नाहीये. निज इंद्रिय प्रीती वांछा म्हणजे आपल्या इंद्रिय, ही आपली इंद्रिय आहेत, अनेक मुख आहेत, डोळे आहेत. या डोळ्याने आपण जे उपभोग घेतोय त्याला म्हणतात काम भावना. काम म्हणजे एखादी गोष्ट वेगळीच नाही, काम म्हणजे इच्छा, या तीव्र इच्छा आहेत. पण त्याच आपल्या गोष्टींना आपण जेव्हा श्रीकृष्णाला समर्पित करतो, जसं मी आता मुखाने गातोय त्यांचं नाम, ती भक्ती झाली. भक्ती म्हणजे भगवंताची प्रेममयी सेवा. हे लक्षात ठेवा, ही व्याख्या, ही जी भक्तीची व्याख्या आहे, ही श्रील रूप गोस्वामी, भक्तीचे सर्वश्रेष्ठ आचार्य श्रील रूप गोस्वामी, त्यांनी अन्याभिलाषितम शून्यम ज्ञान कर्म विवर्जितम अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम भक्तीर उत्तमा. उत्तम भक्ती काय आहे की ज्ञान म्हणजे मग अरे भगवंत आहेत, परमात्मा आहे, हे झालं ज्ञान. कर्म म्हणजे अरे मला असं काही कर्म करायचे भगवंत प्रसन्न होतील, ओम जय जगत की स्वामी क्या लगे मेरा, हे ज्ञान कर्म झालं. पण कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे भक्ती. भक्तीमध्ये सगळं आलं ना. ज्याला ज्ञान आहे तोच भक्ती करू शकतो. म्हणजे तो मगाचे उदाहरण दिलं मी, जसं पंढरपूरला तोच जाऊ शकतो, त्याची बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. नाहीतर तो कोणाला, आम्ही सर्वांना मी स्पष्ट सांगतो, आम्ही मूर्तीपूजा मानत नाही, आम्ही मूर्तीपूजा करत नाही आहोत, आम्ही विग्रह सेवा करत आहोत. जसं एखादा प्रेमीला आपला फोटो ठेवतो ना, खिशामध्ये ठेवतो, मग तसंच शास्त्रामध्ये लिहिलंय की तुम्ही अनेक प्रकारचे विग्रह स्थापित करू शकता. चित्रपट, मग चित्रपटामध्ये कृष्णाचं वर्णन आहे शास्त्रामध्ये की कृष्ण त्रिभंग ललित, कृष्ण ज्या मुद्रेत उभं राहतात त्याला म्हटलं जातं त्रिभंग ललित. 3 भागांमध्ये वाकडे आहेत बघा, कमरेमध्ये, आणि त्रिभंग ललित, त्याला मुद्रेला लिहिलंय त्रिभंग ललित मुद्रा. तर हे चित्र आणि कसं त्यांचं केवढ्या प्रकारची मूर्ती असं दाखवलं जातं, कारण का वाढणारी असते. कृष्ण कधी असे होत नाहीत. मग ते वामन रूपामध्ये लहान पण होऊ शकतात आणि शुकर रूपामध्ये म्हणजे डुकराच्या रूपामध्ये दाखवू शकतात की मी कुठल्याही योनीमध्ये मी येऊ शकतो. आता तेच सायंटिस्ट किंवा तेच निर्माते असल्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात ना. जे आपल्याला निर्माण करू शकतात ते किती प्रकारचे होऊ शकतात. अनेक रूप आहेत, अनेक अवतार आहेत भगवंताचे, असंख्य अवतार. सुरुवात करूया आपण एक छोट्याशा कीर्तनामध्ये. यामध्ये भगवंताची दिनचर्या आहे. आज जसं आपला शेड्यूल आहे, सकाळपासून काय करायचं आहे, दंतमंजन करणं, पुन्हा जायचं ऑफिस, कोणी ऑफिसला जात असेल, कोणी शाळेत जात असेल, तर कृष्णांची दिनचर्या या पूर्ण श्लोकांमध्ये, या गाण्यामध्ये आहेत. हे गीत ज्यांनी लिहिलं ते श्री भक्तिविनोद ठाकूर, हे इंग्रजांच्या काळामध्ये न्यायाधीश होते आणि त्यांच्यासाठी पश्चिम बंगालमध्ये मायापूर जागा आहे, त्या स्थानामध्ये तुम्हाला अजूनही त्या रेल्वेचे ट्रॅक अजूनही आहेत. आणि न्यायाधीशाचं काम करायचं. सकाळी हरे कृष्ण महामंत्राचे 64 माळा म्हणजे 1,00,000, जसं हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, 32 नामं झालेत. हरे म्हणजे राधाराणी, राधिका. हरीचं मन पण हरून करणारी, म्हणजे तिच्यामध्ये रमण करण्याचं नाव हरे. आणि राम हा धनुष्यधारी राम, याच्यामध्ये अभिप्रेत नाहीये. राधाराणीच्या मनामध्ये रमणारा, म्हणजे तो प्रेमिका आहेत ना तिकडे, तिच्या मनामध्ये वसणारा, म्हणून तो राम. म्हणून तो हरे कृष्ण, जो हरे कृष्ण आहे हा महामंत्र आहे. महामंत्र म्हणजे प्रेम मंत्र. हे तुम्ही जेव्हा मंत्र कराल, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, तुम्ही म्हणाला मग आम्ही तो आरतीमध्ये हरे राम, तो वैदिक मंत्र आहे. पण चैतन्य महाप्रभूने याला उलटा नाही केला. ऑलरेडी हरे कृष्ण मंत्र तिकडे आहे. म्हणजे मी म्हटलं ना स्तर असतात भक्तीचे, मग तो हरे राम कुठे येणार, अयोध्या लेवलला. आता आलं लक्षात. तो हरे कृष्ण कुठे, गोलोक वृंदावन. हा गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. पण चैतन्य महाप्रभूने काय केलं, एकच असं आंदोलन आहे जगामध्ये की त्याने सगळ्या प्रकारच्या समस्याचं निर्माण पूर्ण निराकरण होणार आहे, हरे कृष्ण आंदोलन. कारण का, त्या आंदोलनामुळे आपण माणूस चांगला होणार. आता स्वतः माणूसच नाही राहिलाय, पशुवत जीवन झालंय आणि तो स्वतःला सांगतो मी विकसित झालो. असं होणार नाही. 5 प्रकारची चेतना आहे. आपण पुढे चर्चा करू त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं ना, जसं भक्ती अंतरंग खोल घुसायची आहे, तुम्ही घुसता पापुद्रे, अनेक पापुद्रे जसे निघतात, उलगडत जातात आणि त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मित्रांनो, मी ज्याप्रमाणे बोललो, आज आपल्याला म्हणजे आठवड्यामध्येच नित्यानंद प्रभूंची जयंती येते. जयंती फक्त भगवंताचीच मानली जाते, लक्षात घ्या. जयंती आजकाल अनेक महापुरुषांची केली जाते.
तर ते ठीक असेल, म्हणजे आपली ती श्रद्धा असेल, पण श्रद्धाचा अर्थ काय होतो? श्रद्धा म्हणजे कृष्णावर विश्वास आणि कृष्ण पालन करतील हा विश्वास, याला श्रद्धा म्हटलं जातं. श्रद्धा या शब्दाचा अर्थ काय? कृष्ण भक्ती केल्यामुळे मला सर्व प्राप्त होईल आणि कृष्णावर विश्वास असणे, कृष्णावर, याला श्रद्धा म्हटलं गेलं आहे. आजकाल श्रद्धा या शब्दाचा अनेक अलग अलग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे अर्थ निर्माण केला जातो. हे चुकीचा अर्थ आहे. आणि जयंती फक्त कृष्णासाठीच आहे, श्रीकृष्ण जयंती. आणि बाकीचे जे सुट्ट्या आपल्याला मिळत आहेत त्या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि उगाच कृपया माझा एकच अशी विनंती आहे, कोणी यूट्यूबवर किंवा याच्यावर वादविवाद करण्यापेक्षा माझा संपर्क नंबर दिलेला आहे, शास्त्रार्थाप्रमाणे वादविवाद आपण करूया. म्हणजे त्याच्यामध्ये मजा पण येईल, आनंद येईल आणि आपला वेळही वाचेल. कारण का आपला प्रत्येकाचा वेळ जो आहे हा अनमोल आहे. बरोबर. आणि म्हणूनच म्हटलं जातं शास्त्रामध्ये की सिद्धांत म्हणजे काय? जे आपले विषय आहेत ते परिपूर्ण मार्गाने केलेले असतात त्याला सिद्धांत म्हटलं जातं. त्याला भक्ती सिद्धांत. म्हणजे आमचे एक आचार्य आहेत भक्ती सिद्धांत सरस्वती प्रभुपाद, त्यांना सिद्धांतमध्ये पक्के आणि त्यांनीच आम्हाला हे सिद्धांत दिलेले आहेत आणि आम्ही त्या गुरु परंपरेनुसार आम्ही चाललेलो आहोत. जे भक्तिनाथ ठाकूर असं जे ज्यांचं गीत गातो त्यांचे हे सुपुत्र होते आणि या दोघांनी मिळून चैतन्य महाप्रभूंची परंपरा पुढे सुरू केली आणि त्यांचे शिष्य आज आमचे इस्कॉनचे संस्थापक आचार्य भक्ती वेदांत स्वामीशील प्रभुपाद. प्रभुपाद म्हणजे प्रभू भगवंताचे चरण. तर सुरुवात करूया आपण एका त्यांच्याच गीताने. जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी, यशोदानंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन व्रज जनरंजन, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सुंदर सुंदर. गुरुवे गौरचंद्राय राधिकाय तदालय, कृष्णाय कृष्ण भक्ताय तद्भक्ताय नमो नमः. या मंत्राद्वारे आपण सगळ्यांचं पूजन केलं जातं. सुरुवातीला श्री माझे गुरुदेव यांना मी वंदन करतो आणि प्रत्येकाला मी प्रेरणा देतो की मित्रांनो, भक्तीला ऑप्शन नाही आहे. या शास्त्रामध्ये दोन आहेत, एक विधी आणि निषेध. विधी काय आहे? भगवान विष्णूंची भक्ती करणे म्हणजे हा सर्वश्रेष्ठ विधी आहे. म्हणजे यू हॅव टू फॉलो दॅट रूल, यू कांट अवॉइड इट. सो विधी आणि निषेध म्हणजे अवॉइड करायचं आहे. मग काय अवॉइड करायचं आहे? की विष्णूंची भक्ती करू नये, हा निषेध आहे. म्हणजे भक्ती करू नये याच्यासाठी काही गोष्टी असतील, म्हणजे आडकाठी येत असतील, त्या पालन न करणे हा निषेध आहे. म्हणजे तुम्हाला भक्तीही करावी. म्हणजे भक्ती विष्णूंची किंवा भगवंताची भक्ती करणे आणि भक्तीच्या आडकाठी जे येतील त्यांना दूर करणे. म्हणजे शेवटी तुम्हाला ॲनी हाऊ भक्ती करायचीच आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही याच्यापासून तुम्ही परावृत्त होऊ शकत नाही. आता एखादा व्यक्ती म्हणेल, अरे मी कलियुगामध्ये जन्म घेतला ना, त्याच्यामुळे मी एकदम मांसाहार म्हणजे दनादन खायचं आहे, मला पाप केलंच पाहिजे आणि तो भगवंताकडे जाईल. की नाही कलियुग होतं ना, मी म्हणून तसं वागलो. कलियुग होतं, मी हरिनाम दिलं होतं, मी भक्तांना पाठवलं होतं, मी एकादशी करायला सांगितली होती. म्हणजे तुम्ही कोणाला एक्सक्यूज देऊ शकत नाही, भगवंताला तुम्ही एक्सक्यूज देऊ शकत नाही. तर आपले एक नेहमी ते फिल्मी लाईन आहे कुठली, इफ यू आर बॅड आय एम युअर डॅड. भगवंत सगळ्यांचे काय म्हणतात याच्यामध्ये, कृष्ण भगवद्गीते म्हणतात, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट, मी सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, तुम्ही चीट करू शकत नाही. तर त्याच प्रश्नाचं उत्तर देतो, तुम्ही कसे आलात भक्तीमध्ये. तेच मला आठवलं की माझे मित्र माझ्या समोर पुन्हा भेटतील का. नक्कीच मला प्रश्नाचं उत्तर मिळालं जेव्हा मी गौडीय मठामध्ये गेलो आणि माझ्या गुरुदेवांच्या माध्यमातून मी शुद्ध भक्तीचं आचरण केलं. बोललं आपण पुन्हा भेटणार आहोत, पण वेगळ्या रूपामध्ये. जसे आता तुम्ही दिनेश भोगले म्हणजे या व्यवहारिक शरीरामध्ये आहात, आपण दोघे मित्र भगवंताच्या तिकडे लिलेमध्ये आपल्या वेगवेगळ्या रूपामध्ये तिकडे सेवा करत असू आणि तेव्हा तिकडे आपण हसू, असं वाटेल आपल्याला तिकडे, अरे मी यांना कुठेतरी पाहिलंय, आपण यांना पाहिलं का, ते आपण त्यांना पाहिलंय. पण इकडे तिकडे गोष्टी काही आठवणार नाहीत.
कारण का या जगतामध्ये आता इथे एक तुम्हाला मगाशी तुम्ही मला सांगितलं की कर्ण होते, महाभारत होते, ही जी पात्र आहेत ना ही भगवंताचीच लोक आहेत. ती या जगतामध्ये येतात आणि त्यांच्यासमोर लीला करतात. भगवंत जे काही गोष्टी कार्य करतात त्याला लीला म्हटलं जातं आणि आपण जे गोष्टी करतो त्याला ॲक्ट म्हणजे कर्म म्हटलं जातं. भगवंत आपले इंग्लिश म्हणून आपण करतो तो टाइमपास आहे आणि भगवंत करतात पास्ट टाइम. पास्ट टाइम म्हणजे लीला. आपला टाइमपास, आपला वेळ निघून जातोय. अमूल्य असं आहे जगतामधला आपल्याला वेळ भगवंताने, सर्वश्रेष्ठ भगवंताने आपल्याला दिलंय गोष्ट ती आहे म्हणजे भक्ती. भक्ती इज अ मॅचलेस गिफ्ट. याची तुलनाच होऊ शकत नाही. अतुल्य अशी गोष्ट भगवंताने दिलंय. ते आपण अंतरंग, आपण मगाशी अंतरंग शब्द आहे, अंतःकरणापासून करायचे आहे आणि त्याच्यासाठीच भगवंतानी 4 संप्रदाय केलेले आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, 4 संप्रदाय कुठले की आपण म्हणतो अरे जात ना पूछो साधू की, साधूला कुठली जात विचारू नका, पण संप्रदाय हा विचारलाच पाहिजे. आजकाल साधूंसारखे दिसणारे लोक अनेक जागी आहेत. कारण का कलियुगामध्ये चा प्रभाव असल्यामुळे पहिला प्रभाव पडतो गायीवर. आज गायींची अवस्था आपण पाहतोय, गोमाता म्हणतोय एकीकडे आणि त्याच देशामध्ये आपलं अनेक निर्यात होतंय, अनेक गोष्टी आणि म्हणतो आपण गोमांस आपण म्हणतोय, अनेक अनेक हत्या प्रकार कारस्थान चाललंय. कारण का चांगल्या गोष्टीला जेव्हा आपण वाईट मानू तेव्हाच तर कलियुगाचं आगमन होईल. जेव्हा परीक्षित महाराज म्हणजे भागवतम चालू झालं तेव्हा कली तो बैलाला मारत होता. तेव्हा परीक्षित महाराज कलीला मारू शकले असते, पण त्यांनी जाणून घेतलं की कलियुगामध्ये अनेक गोष्टी आहेत पण एक गुण आहे. तो माहिती आहे कुठला? की भगवंताचं हरिनाम केल्यामुळे आपण भगवत प्राप्ती करू शकतो. सत्ययुगामध्ये 4 युग आहे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. सत्ययुगामध्ये भगवत युगधर्म, युगधर्म म्हणजे मित्रांनो त्या युगामध्ये भगवंताला प्राप्त करण्याचा मार्ग होता. तो मी सांगतो. सत्ययुगामध्ये माणसाचं सरासरी आयुर्मान 1,00,000 वर्ष. तेव्हा भगवत प्राप्तीचा मार्ग म्हणजे युगधर्म असा होता, ध्यान. ध्यानाने भगवंत मिळायचे. नंतर त्रेतायुग, त्रेतायुगमध्ये मोठे मोठे यज्ञ म्हणजे रामजींचं युग आलं. नंतर द्वापार युगामध्ये मोठ्या मोठ्या पूजा, आता जे असं आपण घंटी आलून किंवा अगरबत्ती दाखवून जी छोटी शॉर्ट ती नाही, मोठ्या मोठ्या प्रमाणात पूजा आणि कलोतात हरिकीर्तनात. तेच फळ आपल्याला भगवंताचे हरिनाम संकीर्तनामध्ये. संकीर्तन म्हणजे सर्वांनी मिळून केलेलं कीर्तन. आता जे मी हरे कृष्ण महामंत्र म्हटलं ते सर्वांनी जेव्हा आपण म्हणू तेव्हा ते संकीर्तन केलं. म्हणजे संकीर्तनाचे प्रेरक कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण, तेच चैतन्य महाप्रभू, तेच संकीर्तन प्रवण करत. त्यांनी म्हटलंय की पृथ्वीतले जेवढी नगरं आहेत, शहर आहेत, माझं नाव घेतलं जाईल, माझं नाव म्हणजे हरे कृष्ण महामंत्र प्रसारला जाईल. आज आपण काही गोष्टी म्हणतोय की अरे तो एवढा चोर आहे आणि बदमाश आहे, तो कसा सुटतो आणि तो कसा राज्य करतोय आपल्यावर. आपण पाहतो आजकालच्या सिस्टीममध्ये. ते कोणामुळे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? की चैतन्य महाप्रभू एवढे दयाळू आहेत. आपल्याला आपल्यासारखा लोक, आपण काय म्हणतो आपल्यासारखा आपल्याला नेता पाहिजे. तर कृष्ण जर येतील ना, कृष्ण तराजू घेतील, हा वाईट हा चांगला आहे. पण तेच कृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये येतात. त्यांनी सांगून ठेवलंय, हे माझी करुणाशक्ती. भगवंतामध्ये 2 गुण विशेष आहेत. भगवंत काय आहेत? भक्त वत्सल आहेत. भक्तांविषयी प्रेम आहे आणि परम करुण. जे प्रेमाचं जे रूप असेल ते स्वरूप जे आहे तेच कृष्णाचं विग्रह आहे. मूर्ती नाही, विग्रह, कृष्ण विग्रह. आणि तेच त्याच्यापेक्षा राधाराणी म्हणजे कृष्णच राधाजी म्हणतात, त्या दयाळू आहेत. आणि त्या दोघांना साक्षी गुरुदेव रूपाने बलराम, तेच बलराम नित्यानंद प्रभू, आता ज्यांची 31 तारीखला आविर्भाव तिथी आहे, प्रकट दिवस आहे, ते नुसतं तुम्ही मारा किंवा तारा, ते नुसतं हरिनाम देत सुटतात आणि भगवंताचं प्रेम वाटत सुटतात. तर या ज्या गोष्टी आहेत या आपण ऐकतो, पण त्याचा अनुभूती घेण्यासाठी तुम्हाला भक्ती करावी लागेल. मी माझ्या वडिलांकडून ऐकल्या, काही कथा ऐकल्या. तर अशा आध्यात्मिक जगतामध्ये म्हणजे जिथं काही मृत्यू नाही, या जगतामध्ये मी 4 युग सांगितलं. आता मी काही 4 गोष्टी सांगणार आहेत. 4 गोष्टी सांगा, तर त्या तुम्ही 4 मिनिटं जरी ऐकला तरी कल्याण आहे. तर सत्ययुगामध्ये कशाने? ध्यानाने भगवंत मिळायचं. कलियुगामध्ये हरिनाम. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष, आता 1 शून्य कमी करायचा. त्रेतामध्ये 1 शून्य कमी झालं 10,000 वर्ष आयुष्य. त्याच्यानंतर पुन्हा 1,000 वर्ष आयुष्य द्वापारमध्ये. आता 100 हे निश्चित आहे कलियुगामध्ये. पण आपल्या काही चुकांमुळे आणि आपल्या काही कर्मांमुळे आपलं आयुष्य आयुर्मान आहे 60-70 झालेलं आहे. पण त्याच्यामध्ये पण अर्धा वेळ आपला झोपण्यात जातो, 8 तास 6 तास धावपळीत जातो. तर आपण अक्षरशः 70 वर्ष असेल तर 35 वर्ष आयुष्य आहे. त्याच्यामध्ये शिक्षणाला 5-10 वर्ष गेली, पुन्हा नोकरीला गेली, मग आपल्याकडे किती वेळ राहिला आहे? मग असा कोणता मार्ग आहे की आपण शॉर्टकट
बरोबर. अपग्रेड व्हायचं ना आता आपल्याला. तर भगवंत चैतन्य महाप्रभूने आपल्याला अपग्रेड ऑलरेडी केलंय की भले कलियुग आहे पण मी आलेलो आहे. चैतन्य महाप्रभू बोलत कसं आहे, आपण काय म्हणतो, युगे 28 विठेवरी विठेवरी उभा. युगे 28 म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. हे जेव्हा 28 वेळा फिरतात, कलियुगाचं आयुष्य 4,10,000 त्याच्या दुप्पट आहे द्वापार युगाचं म्हणजे 8,00,000. असं शॉर्टकट सांगतो, तर 16,00,000, 32,00,000 सत्ययुगाचं. आता कोणी म्हणे अरे नाही 4 वर्षांनी सत्ययुग येईल, नाही. निश्चित आहे भगवंताची, निश्चित आहे. तेव्हाच भगवंत आहेत. भगवंत जसं एखादा पंतप्रधान, साधा पंतप्रधान एखाद्या देशाचा किंवा एक मुख्यमंत्री म्हणून त्याचं शेड्यूल फिक्स असतं ना, की मला इकडे जायचं आहे, तेव्हा फिक्स असतं, टायमिंग असतो. आणि तो आपला लवाजम्यासह जातो. म्हणजे एखादा मुख्यमंत्री गेला तो एकटाच जाणार नाही, त्याच्या गाड्या असतील. आणि तसंच आपला महाभारतामध्ये विषय होता की भगवंतानी त्यांच्या लोकांना बोलवलं लीला करण्यासाठी. जे कर्ण आहेत ते सूर्यपुत्र होते. म्हणजे भगवंतानी जेव्हा ते कर्ण जेव्हा बाण मारतात, मूर्ख लोक आहेत ते काय काय विचार करतात की कृष्ण मागे झाले, कृष्ण बरं कर्णामध्ये एवढी शक्ती होती की त्यांचा नाही. सूर्याचा पुत्र आहे भगवंत. सूर्य कोण आहेत? भगवंताचे भक्त आहेत. भगवंत आपल्या भक्तांचा सन्मान करतात. अरे तुझा मुलगा आहे ना, ठीक आहे, छोटा आहे ना, येऊ दे, खेळ मारू दे, त्याला जरा मजा येऊ दे. म्हणून भगवंत आनंदमय, भगवंत आनंद घेतात. त्यांच्यापासून अनेक जीवांमध्ये एवढी शक्ती आहे की आता एक उदाहरण दिलं, हरे का म्हणजे बर्बरिक होते ते जे श्याम आहेत ना, खाटू श्याम, ते जे आहेत ते बर्बरिक आहेत. त्यांनी 3 ते बाण मानले असते, मग कृष्णाच्या पायाला लागले. अरे कृष्णाने त्यांना निर्माण केलंय, कृष्णाने आपलं नाव दिलंय श्याम, माझं श्याम तुला नाव देतो. हा, पण ते बासुरी वाजू शकत नाहीत, ते रासलीला करू शकत नाहीत. भगवंतामध्ये 4 गुण, म्हणजे आता पुन्हा 4 गुण आले. लीला माधुरी, म्हणजे भगवंतच लीला करू शकतात, रामजी लीला करू शकतात, कृष्ण लीला करू शकतात. पण रामजींच्या लीलांना मर्यादा आहे. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि लीला पुरुषोत्तम आहेत. रामजी मर्यादा पुरुषोत्तम आहेत. पुरुष आणि उत्तम, पुरुषांमध्ये उत्तम. पुरुष अवतार 3 आहेत विष्णूंचे. शिरोधकशाही 3 प्रकारचे विष्णू आहेत. शिरोधकशाही विष्णू आता आपण हे ग्रंथानुसार पाहूया. भगवद्गीतेमध्ये कृष्ण आहेत, हे एक विष्णू आहेत. कृष्णापासून विष्णू येतात आणि अनेक गर्भोदकशाही विष्णू अनेक प्रकारचे ब्रह्मांड निर्माण करतात. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जी शिरोधकशाही विष्णू आणि प्रत्येकाच्या अंतःकरणा रूपामध्ये प्रत्येक जीव मात्राच्या अंतःकरणात जे विष्णू आहेत ते परमात्मा रूपाने आपण पाहतो इथे साक्ष देत असतात. आणि याचा नंतर मी कर्माचं सांगेल तुम्हाला. म्हणजे भगवंताची जी ओळख आहे ही 3 रूपामध्ये आपण करू शकतो. ब्रह्म इति, परमात्मा इति, भगवान इति शब्दते. भगवान म्हणजे त्यांची पूर्ण व्याख्या, परिपूर्ण व्याख्या, डेफिनेशन. जसं एका गावामध्ये ना पहिल्यांदाच ट्रेन येते असते, पहिल्यांदाच. तर तुम्ही जसं मला विचारलं की बाबा जा रे, ट्रेन कशी आहे तू बघून ये. मी गेलो धावत पळत गेलो. लाईट येते ना सुरुवातीला ट्रेनची, अरे ती लाईट आहे ना, हां ती ट्रेन आहे, चल मी रिपोर्ट घेऊन जातो, तुमच्याकडे येतो. ती लाईट म्हणजेच ट्रेन आहे. तुम्ही बोलतात अच्छा, अरे तू जा रे जरा बघ, सकाराम तू बघून ये. तो जातो, लाईट पण येते आणि एक डब्बा दिसतो. अरे ती ट्रेन आहे, लाईट आणि हा डब्बा. तो जातो, तो रिपोर्ट देतो, तो सांगतो अशी ट्रेन आहे. नंतर अरे ना मला काही पटत नाही, अजून तू बघ रे. तो जातो एकदम जातो धावत, लाईट पण येते, डब्बा पण येतो आणि त्या ट्रेनमध्ये यात्री पण दिसतात बसलेले, कोणी आनंद घेतो ते पण दिसतंय. मग ती परफेक्ट व्याख्या कुठली जाते? शेवटची. मग तसंच ब्रह्म म्हणजे काय, जसं या लाईटींमध्ये आपले लाईट्स आहेत त्यांच्यामधून जो प्रकाश येतोय, भगवंताच्या शरीरातून निघणारा जो प्रकाश आहे तो ब्रह्म आहे. ब्रह्म आणि ब्रह्मा वेगळा आहे. ब्रह्माजी त्यांच्यापासून आलेले दिव्य शरीर, दिव्य भक्त आहेत. आणि ब्रह्म हे शरीर, ब्रह्म आणि ब्रह्मा विष्णू महेश, त्याच्यामध्ये ब्रह्माजी वेगळे आणि ब्रह्म म्हणजे शरीरापासून भगवंताचा आलेला प्रकाश. मग यालाच काही लोक, ज्ञानवादी लोक निराकार म्हणतात, भगवंत आकार नाहीये. ते हारतात शेवटी, अरे भगवंत नाही आहेत. जसं घुबड असतो, घुबड तो म्हणतो अरे दिवसा झोपतो ना, अरे सूर्यच नाहीये. काय म्हणतो तो? सूर्यच नाहीये, कारण का दिवसा झोपतो. त्याचप्रमाणे काही व्यक्ती, अरे कृष्ण नाही आहेत, ते आता 5,000 वर्षापूर्वी होते, आता गायब झाले. मग तुम्ही जेव्हा श्वास घेता, आपण दररोज मरतोय ना. मी तुम्हाला प्रभूजी म्हणेल, कारण का सर ही शब्द काही लोकांनी वापरलेला, पण आपण प्रभू, तुमच्या हृदयामध्ये, तुम्हाला प्रभू म्हणण्याचा अर्थ आहे तुमच्या हृदयामध्ये पण कृष्ण आहेत. तर जेव्हा आपण रोज झोपतोय,
म्हणजे मरतोयच ना आपण. हो ना. आणि शेवटची झोप कायमची झोपतो आणि उठत नाही, तो मृत्यू. तो मृत्यू. बरोबर एकदम. तर अशा काही गोष्टी आहेत. 4 गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या सत्ययुग त्रेतायुग, आणि त्या प्राप्ती करण्याचा मार्ग पण सांगितला. हो. आता यावेळी झालं उलट. हम्म. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. हो. आता द्वापर पहिला आला. जेव्हा रामजींना यायचं असेल हा. तेव्हा त्रेता पहिला आला. अच्छा. सत्य आणि द्वापर. द्वापर म्हणजे 2, लक्षात ठेवा. हो बरोबर. आता उलट झालं. हा. त्रेता पहिला आला आणि द्वापार दुसऱ्यांदा आला. दुसऱ्यांदा. म्हणजे 28 वेळा हे चक्र फिरतं. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार. सत्य, द्वापार, त्रेता, कली असं चक्र हा. फिरतं. आणि 28व्या याच्यामुळे कृष्ण येतात बरोबर. कलियुग ह्याच्यामध्ये, द्वापारामध्ये. द्वापर. आणि 28व्या कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू तेच कृष्ण येतात. बोलतात मी गीता भरपूर सांगितली, कोणी आचरण नाही केलं, बरोबर. पण मला शिकवावं लागेल ना कसं वागायचं. बरोबर. तेच कृष्ण येतात. 2 प्रकारे मारतात भगवंत. कसे? एक गाणं आहे ना, हम तुम पे मरते. हा. म्हणजे समोरच्याला आपण मारतो. हम्म. हरे कृष्ण. हा, तुम्ही